नमस्कार मंडळी, आज नाश्त्यात बनवलं होतं उपीट. रेसिपी शेअर करूया म्हटलं. अगदी कमी वेळेत खायला तेवढं चविष्ट, पचायला हलकं, पौष्टिक हा नाश्ता घराघरामध्ये प्रत्येकाला आवडतो, पण करण्याच्या जरा पद्धती वेगळ्या असतात. मी आता तेल घालून रवा छान असा भाजून घेतला. रवा चांगला भाजायचा, नाहीतर उपीट चिकट होतं, मोकळं मऊ होत नाही. आता रवा भाजल्यानंतर कढईमध्ये तेल घातलं, जिरे मोहरीची फोडणी केली, कढीपत्ता घातला, मिरची घातली, कांदा घातला. छान असा मऊसर होईपर्यंत कांदा परतायचा. जास्त कांदा गोल्डन ब्राऊन भाजायचा नाही नाश्त्याला कोणत्याही. आता छान असा मऊसर कांदा परतल्यानंतर भाजून ठेवलेला रवा घालायचा. छान असं मिक्स करून घ्यायचं आणि रवा भाजते वेळेसच पाणी पण मी गरम करायला ठेवलेलं. चवीपुरतं मीठ, चवीपुरती साखर, थोडीशी कोथिंबीर घालायचं. छान असा रवा मिक्स करायचा आणि त्यामध्ये आता खळखळ उकळतेलं पाणी घालायचं. रवा भिजेल इतपत पाणी बिनधास्त घालायचं, काही पातळ वगैरे होत नाही उपीट. आता मी पाणी घातलेलं आहे, झाकून शिजवून घेते हे उपीट. बघू शकता तुम्ही, सर्व पाणी आटलेलं आहे आणि छान असा फुगून वर रवा आलेला आहे. मोकळं मऊसूद उपीट तयार झालेलं आहे. आता कोथिंबीर आणि लिंबू रस घालून छान असं मिक्स करायचं. परत एकदा झाकून वाफ काढून घ्यायची. यामुळे काय होतं, लिंबू रस आणि कोथिंबीर छान असे मिक्स होते उपीटमध्ये आणि आता मऊ मोकळं लुसलुशीत उपीट करून तयार झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. चला तर मग आता तुम्हीसुद्धा असं उपीट नक्की एकदा करून बघा. खूप चविष्ट, छान होतं, अप्रतिम चवीला. तर आता मग चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटापटा सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.